चातुर्मास चालू झालेला आहे. चातुर्मासात काही यमनियम हेही चालू झालेले असतात आणि नियमांचा हा महिना आहे. आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीत, या मातीत ज्ञानेश्वर ज्योतिबा फुल्यांनी ज्ञानयज्ञाच्या माध्यमातून समाजाला जागृत केलं. तुकारामांनी व्यावहारिक सल्ला दिला. गाडगे महाराज रामदासांनी प्रयत्नवादाचं महत्त्व पसरवलं आणि त्यांनी आधी प्रपंच करावं नेटका असंही तुकारामांनी सांगून गेले. आणि दरवर्षी नित्यनियमाप्रमाणे यंदाच्या वर्षी दिंडी निघाली नाही, पण दरवर्षी नित्यनियमाने जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांनी आपल्याला श्रद्धा, सबुरी, विश्वास, संयम, शिस्त या पंचतत्वातून नामस्मरणाचा मार्ग दिला. आणि असे या संतांच्या भूमीत आम्ही सर्वजण वाढलो. आम्ही सर्वजण या संस्कारात घडवले गेलो. आज याची आठवण या ज्योतिषशास्त्राच्या अधिवेशनात होण्याचं कारण काय हो? याची प्रकर्षानं आठवण अशासाठी होती आहे की समस्येवरती उत्तरे शोधताना श्रद्धा, सबुरी, विश्वास, संयम आणि शिस्त ही नीती नामस्मरणाच्या माध्यमातून वारकऱ्यांनी सांभाळली. परंतु आता सध्या पुण्यामध्ये उत्तरेचं वारं भयंकर येत आहे. उत्तरेच्या वाऱ्याकडून उपायांचं पॅकेज इथे लोड होत आहे. प्रारब्धानं कुंडलीच्या माध्यमातून जे आम्हाला भोगावयास मिळालेलं आहे आणि उपभोगावयास पण मिळालेलं आहे, त्याचं मॅनेजमेंट करण्यापेक्षा त्याला मॅनेज करण्याकडे जास्त कल जातो आहे. मगाशी काल मी एक मुलाखत ऐकत होतो भारतीय ज्योतिर्विज्ञानचे KN रावांची. त्यांच्या मुलाखतीत त्यांनी असं सांगितलं की ज्योतिषाचे हे 4 महत्वाचे पॉइंट्स आहेत. एक ज्योतिष मार्गदर्शक आहे, प्रतिबंधक आहे आणि समुपदेशक आहे आणि नंतर उपायांचे निवारक आहे. पण त्यांनी असं सांगितलं की सध्या या शेवटच्या गोष्टीकडे जास्त लक्ष चाललेलं आहे आणि ज्योतिषाचार्यापेक्षा उपायाचार्य जास्त होत चालले आहेत. आम्हाला कुठेतरी व्यवस्थापन, मॅनेजमेंट 21व्या शतकात आम्ही जे आज ज्योतिषशास्त्र समाजात रुजू पाहतो आहोत, ते रुजू करताना आम्हाला नव्या पिढीबरोबरची नाळ जोडावी लागणार आहे. आम्हाला या शास्त्रात परिवर्तन आणावं लागणार आहे. आणि हे परिवर्तन कसं आणायचं आहे, तर त्या परिवर्तनासाठी मी आज कुंडलीच्या माध्यमातून प्रारब्धाचं व्यवस्थापन कसं करायचं या विषयावर माझे विचार मांडणार आहे. एक लक्षात घ्या, कर्माचे 3 भेद आहेत: संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध. साठवून ठेवलेलं कर्म संचिताच्या माध्यमातून प्रारब्धाच्या रूपाने त्या कर्मफलाचा अनुभव कसा कसा येणार आहे हे सांगणारी निदान जन्मकुंडली आहे. त्यामुळे तुमचा रोडमॅप जो आहे तो एक्झिस्ट आहे. तुम्हाला कुंडली मिळाली म्हणजे काय, तुम्हाला रोडमॅप मिळालेला आहे. जन्माला कुठे येणार याचा अधिकार नसला तरी निसर्गाने दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून मिळालेलं जीवन सुखी करता येईल. मग हे सुखी करायचं, कसं करायचं याचा विचार म्हणजेच व्यवस्थापन. कुंडली ही जर तुमची व्यवस्था आखून दिली असेल तर त्या व्यवस्था समजून घेऊन त्याचं मॅनेजमेंट करणं, त्याचं व्यवस्थापन करणं हे आमचं काम आहे. मग क्रियमाण कर्माचं स्वातंत्र्य आम्हाला आहे, त्याला फ्रीविल म्हणतात. आपल्या कुंडलीतली कुठली स्थानं फ्रीविलची आहेत हो, तर उपचय स्थानं ही फ्रीविलची आहेत. 3, 6, 10, 11 पराक्रम स्थान आहे, रोगाचं स्थान आहे, षष्टाचं दशमाचं भाग्य आहे, नंतर कर्मस्थान आहे आणि कर्म आपल्याला फ्रीविल आहे म्हणजे कर्माचा परिणाम पण आपल्या ताब्यात आहे. मग बुद्धी कर्मानुसारिणी असं म्हटलेलं आहे कर्मसिद्धांतामध्ये, पण कर्म बुद्ध्यानुसारिणी याचेही स्वातंत्र्य काही मर्यादेपर्यंत आहे. एक पुन्हा मला या गोष्ट सांगावीशी वाटते की इंग्रजीमध्ये 2 शब्द आहेत. एक शब्द आहे फेट आणि दुसरा शब्द आहे डेस्टिनी. फेट आणि डेस्टिनी याचं बायफर्केशन, सीमारेषा काय आहे ही आम्हाला माहिती पाहिजे. फेट म्हणजे यू कॅनॉट चेंज आणि डेस्टिनी म्हणजे यू आर मीन टू डू इट. फेट म्हणजे व्हॉट विल कम टू यू इन युअर लाईफ आणि डेस्टिनी म्हणजे फ्री विल. यू कॅन पोस्टपोन इट टू सम एक्सटेंट, यू कॅन चेंज इट टू डू विथ इट. मग सोप्या शब्दात कसं सांगता येईल हे आपल्याला फेट आणि डेस्टिनीचं झालं. मग आपल्याला डेस्टिनी जी आहे ती मॅनेजमेंटसाठी उपलब्ध आहे, फेट हे मॅनेजमेंटसाठी उपलब्ध नाही. मग फेट म्हणजे काय आणि डेस्टिनी म्हणजे काय यांच्या व्याख्या झाल्या, पण सोप्या शब्दात कसं सांगता येईल. आज इथे जेवढे पार्टिसिपंट आलेले आहेत या पार्टिसिपंटना हा जो चेहरा मिळालेला आहे, हा चेहरा तुम्हाला चॉईस होता का हो? आम्हाला हा चेहरा बाय डिफॉल्ट मिळाला, आम्हाला चॉईस नव्हता. चॉईस असतं तर आम्ही अनेकांचे चेहरे मागितले असते, पण बाय डिफॉल्ट मिळाला. वी हॅव ॲक्सेप्टेड इट. आम्ही हा चेहरा ॲक्सेप्ट केला म्हणजेच हा आमचा एक्झिस्ट आहे.
बाय डिफॉल्ट मिळालेला एक्झिस्ट आहे. मग एक्झिस्ट आम्हाला चेंज नाही करता येत. मग आम्हाला त्याचं ब्युटी पार्लर करता येतं. थोडक्यात जे मिळालेलं एक्झिस्ट फाउंडेशन आहे त्याच्यावरती आम्ही एफर्ट्स घेतले तर आम्हाला त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह अपॉन करता येतं, नॉट टू चेंज अपॉन. मग आम्हाला ही इम्प्रूव्हमेंट आम्ही करू शकतो. पुरुषांना दाढी मिशा ठेवायचा अधिकार आहे, स्त्रियांना आयब्रो करायचा अधिकार आहे, स्त्रियांना स्टेप कट करायचा अधिकार आहे. यू कॅन इम्प्रूव्ह अपॉन. आता हा झाला चेहरा. आम्ही जन्माला कुठे आलो? कुलकर्णींच्या घरी, जकादरांच्या घरी आलो, जन्माला आलो. आम्ही अंबानीच्या घरी नाही जन्माला आलो. आमचा तोही रोडमॅप स्टार्ट एक्झिस्ट आहे. दुसरी गोष्ट, आम्ही एखाद्या राशीत जन्माला आलो, कुंभ राशीत जन्माला आलो, सिंह राशीत आलो, मेष राशीत आलो, जन्माला आलो. आम्ही काय राशी मागून घेतल्या का? नाही, आम्हाला ही राशी मिळाली आहे. मग जी राशी मिळाली आहे याचा अर्थ आम्हाला स्वभाव पण मिळालेला आहे. मग आम्हाला जो स्वभाव मिळालेला आहे त्या स्वभावाचं पण ब्युटी पार्लर करता आलं पाहिजे. स्वभावाचं ब्युटी पार्लर म्हणजे काय? आम्हाला स्वभावाचे जसे चेहऱ्याचे गुणदोष आहेत तसे स्वभावाचे गुणदोष सुद्धा आम्हाला बाय डिफॉल्ट मिळालेले आहेत. आणि मग गुणांचं संवर्धन आणि दोषांची सर्जरी. दोषांची सर्जरी म्हणजे काय? त्यालाच आम्ही ब्युटी पार्लर म्हणतो. आम्हाला दोषांची सर्जरी करता आली पाहिजे. एक लक्षात घ्या की आमचा चेहरा आम्ही सुधारला तर आमचं प्रेझेंटेशन सुधारतं. आम्ही स्वभावाचं मॅनेजमेंट केलं, स्वभाव सुधारला तर आमचं कम्युनिकेशन सुधारतं. मग चेहरा हा प्रेझेंटेशन, स्वभाव हे कम्युनिकेशन. मग प्रेझेंटेशन प्लस कम्युनिकेशन इज इक्वल टू पर्सनॅलिटी. मग आमची पर्सनॅलिटी सुधारते. आमची पर्सनॅलिटी सुधारली की आमचे डिसिजन्स चांगले व्हायला लागतात आणि डिसिजन्स चांगले झाले म्हणजे आमच्या लाईफमध्ये हार्मनी येते. एक या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि याच्यासाठी आपल्याला आपलं स्वतःचं स्वॉट ॲनालिसिस करता आलं पाहिजे. आपल्याला मिरर समोर उभं राहता आलं पाहिजे. आपली स्ट्रेंथ काय आणि विकनेसेस काय आणलेत ही गोष्ट आपल्याला कळली पाहिजे. कुंडली आपल्याला मिळाली म्हणजे काय? जन्माला येताना समजा 6वं बोट आलं तर 6व्या बोटाची खंत करू नका. मला कुंडलीमध्ये शनी मंगळ युती आली याची कधीच खंत करू नका. सप्तमात हर्षल आलाय, नेपच्यून आलाय, कधीच खंत करू नका. ते बाय डिफॉल्ट मिळालेलं आहे. ऍक्सेप्ट इट अँड सर्जरी इट. त्याच्यावरचा उपाय काय तो बघा, त्याच्यावरचं मॅनेजमेंट काय ते बघा. आणि ते मॅनेजमेंट जर तुम्ही करू शकत असाल तर त्या ठिकाणी जसं आपण एखाद्या रोडवरती निघालो आणि रोडला समजा समोर स्पीड ब्रेकर आहे ही पाटी दिसली तर आपण गाडी मागे घेतो का? आपण ब्रेक दाबतो आणि आपण स्पीड ब्रेकरशी जुळवून घेतो आणि म्हणून आपल्याला धक्का कमी बसतो. यू एक्सपिरियन्स लेस बंप ऑन द स्पीड ब्रेकर. इफ यू आर नॉट अप्लाइंग ब्रेक्स डेफिनेटली इट इज अन ॲक्सिडेंट. आम्हाला कुंडली या रस्त्यावरती दाखवणार आहे, पाट्या दाखवणार आहे, आम्हाला इथले धोके दाखवणार आहे, आम्हाला प्रोन टू काय ते दाखवणार आहे. ॲक्सिडेंट प्रोन झोन पाटी लागते ना रोडवरती. का लागते? कारण 300 वेळा तिथे ॲक्सिडेंट झालेला असतो. मग त्या ठिकाणी पाठी लागते. आमच्या कुंडलीमध्ये आमच्या ऋषीमुनींनी रूल्स दिले आहेत. आम्हाला ऋषीमुनींनी सांगितलंय की असं असं असेल तर असं असं होण्याची शक्यता आहे. मग आपण संशोधनाने ते सिद्ध पण करतोय. मग आपल्याला जर प्रोन टू झोन ही जर पाठी कळली तर आम्हाला प्रत्येक गोष्ट सांगता येईल. ही कॅन्सर प्रोन कुंडली आहे, ही मेडिकल प्रोन कुंडली आहे, ही कॉमर्स प्रोन कुंडली आहे, ही किडनी प्रोन झोन कुंडली आहे, ही HIV प्रोन आहे, आम्हाला सांगता येईल. मग आम्ही जर असं सांगू शकत असू तर आम्हाला त्याचं मॅनेजमेंट करता येईल. मग मॅनेजमेंट करताना सुख समाधान बघण्याचा प्रश्न कसा आहे? आज एक गोष्ट अशी आहे की विज्ञान सुद्धा असं सांगतं की 80% आजार हे सायकोसोमॅटिक आहेत. मग सायकोसोमॅटिक आहेत म्हणजे काय? आम्हाला मनातून बदलायचं आहे. आम्हाला मानसिकदृष्ट्या बदलता येईल का? माझ्यासमोर एक मुलगी बसलेली आहे. हो, विज्ञान असं सांगणारे एक स्त्री आणि एक पुरुष बसले आहेत. पण माझ्या मनात जर मी विचार केला की ही मुलगी माझ्यासमोर बसलेली आहे, ती माझ्या मुलीसारखी आहे, तर माझा बघण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे, माझं नातं तयार होणार आहे. नाहीतर 5 वर्षाच्या मुलीवर पण बलात्कार होतोय. मग आम्हाला मानसिकतेतनं जर आम्हाला कुंडलीच्या माध्यमातून जातकाला बदलता आलं तर ते व्यवस्थापन अतिशय सोप्या पद्धतीने होणार आहे. म्हणून आपल्याला पहिल्यांदा स्वभावाचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे. आज एक लक्षात घ्या, हेमलकसाला
डॉक्टर प्रकाश आमट्यांच्या आश्रमामध्ये वाघ आणि बकरी एका ताटात जेवतात. त्या ठिकाणी प्रकाश आमटे बिबट्याच्या पिंजऱ्यात झोपतात. का असं होऊ शकतो? त्याचं कारण असं आहे की त्यांनी आपापल्या स्वभावाचं व्यवस्थापन केलं. दोघांनी, एकाने घाबरण्याचं आणि एकाने घाबरवण्याचं, दोन्ही व्यवस्थापन झालं आणि मग ते दोघं एकत्र राहिले. सर्कशीमध्ये रिंग मास्टर असतो. तो रिंग मास्टर सगळ्या प्राण्यांना घेऊन एकत्र बसतो आणि त्यांचं जेवण करतो. तो रिंग मास्टर काय करतो? प्रत्येकाचं व्यवस्थापन करतो. मग आमच्या कुटुंबामध्ये निरनिराळ्या भिन्न भिन्न स्वभावाची मंडळी असणार आहे. आमची ॲस्ट्रॉलॉजी कॅन बी मेक अ रिंग मास्टर. आमच्या ॲस्ट्रॉलॉजीला आम्हाला रिंग मास्टर बनवता येईल आणि रिंग मास्टर बनून प्रत्येकाच्या स्वभावाचं व्यवस्थापन त्याला शिकवलं तर ही कुटुंब जी आहेत ती कुटुंब अतिशय चांगल्या पद्धतीने नांदायला लागतील. मग आम्हाला वानगी दाखल काहीतरी मी तुम्हाला आज स्वभावाचं व्यवस्थापन शिकवणार आहे. एक गोष्ट अशी लक्षात घ्या की पहिली रास जी आहे निसर्ग कुंडलीतली ही मेष रास आहे. मेष आणि वृश्चिक या दोन राशी मंगळाच्या आहेत. मग या दोन्ही राशी मंगळाच्या आहेत. तर मंगळाचं काम काय आहे? मंगळ हा सेनापती दाखवलेला आहे या शास्त्रामध्ये. मग सेनापती कसा असतो? तो केअरिंग आहे, प्रोटेक्टिव्ह आहे, डेअरिंग आहे, डेडिकेशन आहे. त्याच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु त्याच्याकडे दुसऱ्या कॉईनच्या दुसऱ्या बाजूला तो स्ट्रेट फॉरवर्ड आहे, शॉर्ट टेम्पर आहे. आणि सेनापती फील्डवरती काम कसं करतो? तर करो या मरो, म्हणजेच एक तर जयंती नाही तर पुण्यतिथी, टोकाची भूमिका आहे. मग मेष राशीचं व्यक्ती कशी असते? तर ही टोकाच्या भूमिकेचं व्यवस्थापन, या टेम्परामेंटचं व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे. मग हे व्यवस्थापन कसं सांगता येईल त्याला? यू आर रॉंग असं म्हणायची त्याची क्षमता आहे. पण युअर ॲक्शन इज रॉंग म्हटलं तर यू कॅनॉट चेंज द नेचर बट यू कॅन चॅनलाइज द नेचर. आणि हे चॅनलायझेशन म्हणजेच व्यवस्थापन आहे. मग तुम्हाला त्या ठिकाणी शुगर कोटेड बोलता आलं पाहिजे, शुगर कोटेड बोलायला शिकवलं पाहिजे. एक लक्षात घ्या की जी गोष्ट टोकाची भूमिका आहे, ऑफिसमध्ये मारामारी झाली आहे, ताबडतोब पेपर टाकून मोकळं होणार. आम्हाला सुवर्णमध्य काढायचं असेल तर आम्हाला 24 तास थांबायला पाहिजे. आम्ही निर्णय ताबडतोब घेता कामा नये. आम्हाला निर्णयाची 24 तासाची मर्यादा आम्ही आमच्या स्वतःला घालून घेतली पाहिजे. ओठात आलं की ओठात येणार आहे, ओठात आलं की डायरेक्ट मशीन गन रिकामी होणार आहे. मग ही मशीन गन जर रिकामी होणार असेल तर रिलेशन स्पॉईल होणार आहेत. मग याला कसं करता आलं पाहिजे? ही रिलेशन स्पॉईल व्हायला नको असतील तर पॉज अँड टॉक. बॉस असेल, बायको असेल, बाबा असतील, बाबा तुमचं म्हणणं मला पटलेलं नाही आहे पण मी संध्याकाळी बोलतो, मला आता वेळ नाही आहे, मूव आउट ऑफ द साईट. बॉसला सांगता येईल मूव आउट ऑफ द 1 hour नंतर बोलतो. बायकोला सांगता येईल की माझं आत्ता म्हणणं जे तुझं म्हणणं त्यात माझं काहीतरी दुसरं मत आहे, आय विल टॉक यू इन द इव्हिनिंग. आत्ता नको या विषयावर चर्चा करायला. 1 तासाने तुम्ही थंड होणार आहे. आता वृश्चिक राशी आहे ही जलतत्वाची आहे, ही अग्नितत्वाची आहे. अग्नितत्व म्हणणारे मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी शिक्षा भोगणार नाही, मी उभं राहणार नाही. पण जलतत्व काय म्हणेल? मी शेंगा खाल्ल्या नाहीत पण स्वर्गाचं नुकसान व्हायचं होत असेल तर मी उभं राहायला तयार आहे. थोडंसं मागे येणार आहे. मग लिव्हिंग रूममध्ये बोलणार आणि बेडरूममध्ये संध्याकाळी माफी मागणार. ही रोज माफी नाही चालणार ना. त्यापेक्षा बोलतानाच काळजी घेतली तर. आम्हाला ही काळजी व्यवस्थापनात शिकवायची आहे. दुसरी रास येते वृषभ आणि शुक्राची रास आहे. आणि वृषभ आणि तूळ या दोन्ही राशी शुक्राच्या आहेत. वृषभ म्हणजे काय हो? आमच्या ऋषीमुनींनी आम्हाला जी चिन्ह दाखवलेली आहेत ती चिन्ह फार अतिशय बोलकी आहेत. वृषभ म्हणजे बैल चिन्ह दाखवलं आहे. बैलाची भूमिका काय आहे? मेहनत, कष्ट, ऑनेस्टी, ओबिडियंट या सगळ्या गोष्टी आहेत. पण बैलाला क्रेडिट मिळतं का? बैलाला क्रेडिट मिळताना त्रास होतो. मग ज्यांना क्रेडिट मिळताना त्रास होतो अशा बैलाची शेपटी पिरगाळली तर पंचायत होते. तीच केलं तर इगो प्रॉब्लेमवरती येतो आणि इगोमुळे नुकसान होतं. मग आम्हाला इगो क्रश करायला शिकवायचं आहे. आता इगो कसं क्रश करायचं? मला ऋषभवाला शिवाले म्हणतात की आम्ही तर काम करतो पुन्हा आम्हाला चिडवतात, आम्ही इगो म्हणतो. झोप कोणाची जाते? नुकसान कोणाचं होतं? हा प्रश्न महत्वाचा आहे. माझ्या पायावरती जर दोंडा पडून नुकसान माझं होत असेल तर आय शुड बी केअरफुल. मग तुम्हाला स्वानंदासाठी काम करायला शिकलं पाहिजे. स्वानंदासाठी म्हणजे काय?
समजा मी आता एखाद्या माणसाला चिडवलं, ऋषभच्या, की तुझा हा टी शर्ट जो आहे ना हा तुला शोभून दिसत नाही, की त्याला राग येतो. पण राग आल्यानंतर सक्सेस कुणाला मिळतो? सक्सेस समोरच्या माणसाला मिळतो, कारण त्याची इच्छाच त्याला टीच करायची असते. मग डू नॉट गिव्ह सक्सेस टू अदर्स हे मॅनेजमेंटचं वाक्य त्याला देता आलं पाहिजे. डोंट गिव्ह सक्सेस टू अदर्स. उलट तुम्हाला समजा टेबल साफ केलं आहे आणि टेबल साफ केल्यानंतर घाण राहिली आहे, तर येणारा माणूस तुम्हाला घाणच दाखवणार आहे. तुमचा अप्रोच कसं पाहिजे? अरे वा, तुम्हाला घाण लगेच दिसते, थँक्यू व्हेरी मच, आणि पुसून टाकली. तर अस्वस्थ कोण होणार आहे? समोरचा माणूस अस्वस्थ होणार आहे. मग तुम्ही स्वस्थ व्हा, त्याला अस्वस्थ करा. तुम्ही अस्वस्थ झालात की तो स्वस्थ होतो. मग समोरच्याला अस्वस्थ करण्याचं मॅनेजमेंट आम्हाला करता आलं पाहिजे. स्वानंदासाठी काम करा. तर डॉक्टरकडे जातो आपण, आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर पोट दुखतो म्हणून आपण त्याला सांगतो, तो 2 गोळ्या देतो, 2 दिवसाचं औषध देतो, 2 दिवसांनी आपलं पोट बरं होतं. किती लोक डॉक्टरला इन्फॉर्म करतात? हो, नोबडी. मग आम्ही पुन्हा 6 महिन्यांनी जेव्हा परत जातो डॉक्टरकडे, तेव्हा त्याला सांगतो डोकं दुखतंय. तो आमच्या पोटाचं विचारत पण नाही, तो स्वानंदासाठी काम करतो. आम्हाला स्वानंदासाठी काम करता आलं पाहिजे. आणि हे स्वानंदासाठी काम करताना आम्हाला त्याचा आनंद घेतला तर आम्हाला त्रास होत नाही, आणि स्वतःचा त्रास जेव्हा होत नाही तेव्हा आपली स्वस्थता होते आणि निर्णय चांगले होतात. तुळरास ही पण शुक्राची आहे. शुक्र तुळरास, पण तुळरास कसं आहे? हा बॅलन्स आहे, समतोल आहे. मग ह्या लोकांच्यामध्ये समतोल असतो, न्याय असतो, व्यवहार असतो. परंतु हा तराजू समतोल कधी राहील? जर दोन्हीकडे टाकलं तर एकदा असाही व्हायचं ना. मग आम्हाला समतोल सांभाळायचा असेल तर तुळ शुक्राची रास ही उच्च ध्येयांची रास आहे. हाय एम्स आहेत आणि या अपेक्षा आहेत, त्या सफल नाही झाल्या की लगेच एकदम खालती मूड ऑफ आहे किंवा फ्रस्ट्रेशन आहे. मग यांना स्टेप अप थिंकिंग देता येईल. एव्हरेस्ट शिखर जायचंय, ओके, पहिल्यांदा काय फाउंडेशनला जा, कांचनगंगाला जा, स्टेप बाय स्टेप जा. एकदम गेलात तर तुमचं फ्रस्ट्रेशन आहे. किंवा अदर साईड ऑफ द टेबल जायला शिकवायला पाहिजे. अदर साईड ऑफ द टेबल म्हणजे काय? मला समोरचा बॉस मला असं का म्हणाला, असं म्हटलं आणि आपण फ्रस्ट्रेट झालो, तो आर्ग्युमेंट हाच जाणार आहे. पण समोरचा बॉस असं का म्हणाला असेल, आई असं का म्हणाली असेल, बायको असं का म्हणाली असेल, हा असेल शब्द जर मॅनेजमेंटचा दिला तर, हा व्यवस्थापनात वापरला तर आत्मचिंतन होणार आहे. आणि आत्मचिंतनानंतर येणारं आर्ग्युमेंट हे बॅलन्स असणार आहे. मग आम्हाला ह्या गोष्टी सांगता येतील. मिथुन कन्या आहे पुढची रास, बुधाची रास आहे. बुध काय आहे? बुध बुद्धीचा कारक आहे. बुद्धी काय करते? नेहमी नॉलेज गोळा करायचा प्रयत्न करते. नॉलेज गोळा झालं की ऑप्शन तयार होतात. मोर नॉलेज, मोर ऑप्शन, मोर कन्फ्युजन आहे. आम्हाला कन्फ्युजन दूर करायचं आहे. दुसरी गोष्ट काय आहे? इकडे 12 वर्षाचा युवराज आहे म्हणून इनोसंट आहे, पण लहान मुलाला पाहिजे ती गोष्ट नाही मिळते, इरिटेटिंग आहे. पण बुद्धी नेहमी खात्रीदारीची विश्वास ठेवेल का? त्यांचा साठी विश्वासच बसत नाही. मग ती 2 प्रकारे करते. एक तर कॉशियस असते, नाही तर ओव्हर कॉशियस होते, आणि काही वेळा सस्पिशियस होते. सस्पिशियस झाले की प्रॉब्लेम चालू होतात. नवरा घरी आला, बायको घरी आली उशिरा, आणि बायकोला विचारलं का झाला वा उशीर? तर कन्या राशीचा मुलगा असेल तर बायको म्हणाली समजा ऑफिसमध्ये काम होतं, तर हा हमखास विचारणार खरंच काम होतं का? वाद होणार. काय करायचं मॅनेजमेंट याच्यामध्ये? व्यवस्थापन. आम्हाला विचारता आलं पाहिजे कन्या राशीला की तुला उशीर झाला आज, तुझ्याकडे हल्ली काम बरंच वाढले का ग? तुला बरेच वेळा उशीर होतोय, बरेच वेळा काम होत आहे, बरेच वेळा उशीर होतोय. तुम्हाला काळजी पण दिसली पाहिजे आणि तुमचं काम पण झालं पाहिजे. तुम्हाला कॉशियस राहता आलं पाहिजे. या कॉशियस पद्धतीने काम करता येतं. तुम्हाला डिसिजन घेता येत नाही तर तुम्हाला लेस ऑप्शन फास्ट डिसिजन असा विचार द्यायला हरकत नाही. एखादा आपण शर्ट परचेस करायला गेलो, एखादं काही गोष्टी दुकानात परचेस करायला गेलो आणि समजा त्यांनी लाल आणि जांभळा कलर टाकला, तर पड्डीशी आपण म्हणतो अरे 2-3 कलर टाकू नका, तुम्हाला पिस्ता टाक, व्हाईट टाक आणि पांढरा टाक जास्तीत जास्त काहीतरी, किंवा गुलाबी टाक. म्हणजे काय केलं आपण 2-3 कलर एलिमिनेट केले. हा लॉ ऑफ एलिमिनेशन यांना शिकवावं लागेल. कारण माझ्याकडे जेव्हा कन्या राशीच्या मुलं मुली जेव्हा येतात ना, तेव्हा त्यांना हा जो एक क्लॉज असतो, वय, वर्ण, उंची, शिक्षण, घर, घराणं, करिअर, जात, धर्म, याच्यामधनं निर्णयच घेता येत नाही. सगळ्या गोष्टी त्या एका मुलीत मिळत नाहीत. त्यांना लॉ ऑफ एलिमिनेशन शिकवला की लग्नच व्हायला लागतात होते. मग ह्या गोष्टी आपल्याला मिथुन कन्याच्या सांभाळायच्या आहेत. कर्क रास आहे, कर्क राशी चंद्राची आहे. चंद्र कसा आहे हो?
चंद्र मातेचा कारक आहे. आपल्याकडे ज्या गोष्टी दिल्या आहेत ना त्याच गोष्टी वापरून त्याचं व्यवस्थापन करायचं आहे. मातेचा कारक आहे. चंद्र वैज्ञानिक पद्धती कसा विचार करता येईल, सूर्यापासून उष्णता घेतो ती थंड करून पुढे पाठवतो आहे. म्हणजे दुसऱ्याप्रती प्रेमळ आहे, दुसऱ्याप्रती त्याग करायची तयारी आहे. ही और शी कांट से नो टू एनीबडी. भिडस्त आहे. पण मग काय होतं, आतमध्ये ज्वालामुखी आहे. 10 पैकी 9 वेळा हे लोक सगळ्यांशी गुडी बोलतात आणि एकदाच केव्हा तरी ज्वालामुखी बर्स्ट होतो. आणि तो ज्वालामुखी बर्स्ट झाला की त्या दिवशी त्यांच्या सगळ्या केलेल्या कामावरती पाणी पडतं. यांना शुगर कोटेड नो बोलायला शिकवायचं आहे. एखाद्या कर्क राशीकडे समजा मी आज जेवायला बसलो आहे. जेवायला बसलो असताना त्या ठिकाणी एक गोष्ट अशी घडते की तेवढ्यात फोन वाजतो. तिच्या मैत्रिणीचा किंवा मित्राचा फोन आलेला असतो. तो पड्डेशी फोन उचलतो आणि फोन घेऊन खिडकीपाशी जातो. त्याची प्रायोरिटी काय आहे, याला ट्रीट करणं. प्रायोरिटी बदलली की नुकसान होतं. त्यांनी कसं करायला पाहिजे, शुगर कोटेड नो कसं म्हणायला पाहिजे, तो बोलू शकत नाही. त्याला शुगर कोटेड नो शिकवायचं आहे. त्याला सांगायचं आहे की मित्रा, माझ्याकडे आज पाहुणे आलेत, मी जेवण करतोय, पण तुझं महत्वाचं काम असेल तर मी जेवण थांबवायला तयार आहे. बॉल शुड बी इन हिज कोर्ट. या पद्धतीचं वाक्य वापरून आपण शुगर कोटेड नो बोलू शकतो. मित्राचं महत्वाचं काम नसेल तू जेवण करून घे, मी 10 मिनिटांनी फोन करतो. यू आर इन प्लस. सिंहरास आहे. सिंहरास म्हणजे काय, रवी आहे, राजा आहे. आपल्या खगोलाचा राजा आहे आणि जंगलाचा राजा आहे. राजाचं काम काय हो, गुड ऑर्गनायझेशन, गुड प्लॅनिंग, गुड ॲडमिनिस्ट्रेशन, हेल्पिंग नेचर, या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे चांगल्या असतात. पण शेवटी राजा काय करतो, काम डिस्ट्रीब्यूट करतो ना. मग हे डिस्ट्रीब्युशन जे आहे ते यू आहे. तू हे कर, तू ते कर, तू ते कर. हा यू डॉमिनेटिंग वाटायला लागतो आणि ह्या यूच्या डॉमिनेटिंगचं प्रॉब्लेम येतो. मग डॉमिनेटिंग कॅरेक्टर झाली की त्रास होतो. आम्हाला डॉमिनेटिंग कॅरेक्टरचं बोथट करायचं आहे. हे कंगोरे बोथट करायचे. कसे करता येतील, तुम्ही हे आज काम कम्प्लीट करून ठेवा असं म्हणण्याशी आज आपल्याला हे काम पुरं करायचं आहे. बायकोला सांगता येतं, तू आज मला आपण चौकात भेट आज संध्याकाळी. त्याच्याशी आज आपण चौकात भेटायचं का संध्याकाळी. आम्हाला वी आणि आपण हे मॅनेजमेंट शिकवायचं आहे आणि ह्या मॅनेजमेंटच्या माध्यमातून कंगोरे बोथट करता येतील. धनु मीन राशी आल्या. धनु ही गुरुची राशी आहे आणि मीन ही गुरुची आहे. एक अग्नितत्व, एक जलतत्व आहे. मग गुरुचं काम काय हो, गुरु टीचर आहे, शिक्षक आहे. मग तो कसं करतो, तो असं म्हणतो की गुड ॲडवायझर, गुड कन्सल्टंट, हेल्पिंग नेचर, या सगळ्या गोष्टी आहेत. पण जो दुसऱ्याला सल्ला देतो त्याला स्वतःला सल्ला चालतो का, त्याला स्वतःला सल्ला आवडत नाही. मग हा स्टब्बन आहे. मग स्टब्बन आहे याचा अर्थ काय, याला फ्लेक्झिबिलिटी शिकवायची आहे. याला फ्लेक्झिबिलिटी शिकवायची आहे. काही प्रॉब्लेम आहे का, काही प्रॉब्लेम नाही ना बागे मॅडम. नाही सर, नाही. हां, याला फ्लेक्झिबिलिटी शिकवायची आहे. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय, आपली बायको समजा काहीतरी सांगते, तू म्हणतेस ना, मी विचार करतो आणि संध्याकाळी बोलतो. शॉर्ट होईल. फ्लेक्झिबिलिटी घ्या. हे एक बोट आहे, हे बोट असं सरळ ठेवलेलं आहे. इकडं वागलं तर सरेंडर आहे, पण इकडं वागलं तर फ्लेक्झिबल आहे. मग एवढी फ्लेक्झिबिलिटी ठेवता येईल ना. आम्हाला एवढी फ्लेक्झिबिलिटी ठेवता आली पाहिजे. या पद्धतीने बरं, गुरु हा जस्टिस आहे ना, जज आहे. मग जजशी वागताना कसं वागायचं, याला जर आपण असं म्हटलं धनुराशीच्या माणसाला की हे आज करूया, तर त्याला त्रास होतो. त्यापेक्षा आज करूया का म्हटलं तर त्याला चांगलं आणि वाईट सांगितलं. जज्जाला काय सांगतात, 2 वकील आपली म्हणणं मांडतात आणि जज्ज निर्णय घेतो. त्याला चांगलं आणि वाईट सांगा आणि पॉज घ्या. धनुराशी व्यवस्थित होईल. मीन रास गुरुची आहे, पाण्याची रास आहे, जलतत्वाची आहे. पाण्यात साखरही विरघळते, मीठही विरघळतं. मग सगळ्यांना सामावून घेणारी आहे, चंचल आहे, चपळ आहे आणि भावनाप्रधान आहे, सात्विक आहे. मग भावनाप्रधान माणसाला इमोशनल ब्लॅकमेलिंग होतं. मग मीन राशीची समजा मुलगी असेल किंवा मुलगा असेल आणि समजा बॉस म्हणाला की तुझ्याशिवाय काम होणार नाही बरं का दीपा, तूच हे काम करू शकतेस, की दीपा रात्री 8:30 पर्यंत थांबली. इमोशनल ब्लॅकमेलिंग. या लोकांना इमोशनल ब्लॅकमेलिंग पासून सावध करायचं मॅनेजमेंट शिकवायचं आहे. त्यांना म्हणायचं आहे की व इंटेन्शन्स ऑफ द पर्सन्स टू बी चेक. हेतू चेक केल्याशिवाय मदत करू नका. समोरच्याचा हेतू काय आहे तो हेतू चेक करा, त्याशिवाय मदत करू नका. नाहीतर तुम्ही फसाल. तुम्हाला वापरून घेतलं जाईल.
आणि शेवटी हातात काही मिळणार नाही. मीन राशीची चक्र असते, दे आर यूज टू, त्यांना वापरून घेतलं जातं, मग पंचायत होते. आता मकर रास आहे आणि कुंभ रास आहे, ही शनीची रास आहे. मग मकर रास म्हणजे काय, तर शनी मगर आहे, कॅप्रिकॉन आहे, समुद्राच्या कडे शांत बसली आहे, तळ्याकाठी बसली आहे शांत. तशी सहसा कोणाच्या वाटेल जाणार नाही, पण तिच्या वाटेल गेलं तर सोडणार नाही ना. मग अन्याय सहन होत नाही, खोटं बोलणं आवडत नाही, ट्रान्सपरन्सी जास्त आवडते या राशीला. पण मग 1.5 मैलावरती हरिणार असेल तर हल्ला करेल का ही रास? नाही, ती टप्प्यादाराशी हल्ला करणार नाही, म्हणजेच पुराव्याशिवाय बोलणार नाही. आणि पुराव्याशिवाय बोलणार नाही म्हणजे मेमरी चांगली असते, आणि मेमरी चांगली असते आणि ही मेमरी नको त्यावेळेस वरती येते, अनटाईमली आउटस्पोकन होतात आणि पंचायत होते. मग ही अनटाईमली आउटस्पोकन होणं, याच्यासाठी त्यांना मॅनेजमेंट शिकवायचं आहे. माझ्या शरीरात 2 जण बसलेत आणि नवरा बायको मकर राशीची आहे आणि नवरा मला काहीतरी सांगतोय बायकोबद्दल. सांगताना जर त्याच्याकडनं काहीतरी स्लिप ऑफ टंग झाली तर बायको गप्प बसत नाही, पटदिशी करेक्शन करते की हे काका हे असं नाही, हे असं आहे. योग्य केलं, इनोसंट आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. परंतु अनटाईमली काय झालं, नवरा वृषभ राशीचा आहे, त्याचा इगो वरती आला, तो खोटा ठरला ना. मग तो खोटा ठरला तर केविनच्या बाहेर गेल्यानंतर त्रासच चालू होतो. तुला तिथं मध्येच काय बोलायचं होतं बरंच. आता काय करणार, करेक्टिव्ह ऍक्शन द्यायची आहे की मकर राशीवाला सांगायचं आहे की तुम्ही 1-to-1 रिलेशन ठेवा. कधी बॉसकडे, दुकानात, घरी, दारी, सगळीकडे 1-to-1 रिलेशन. नवऱ्याला बोलायचंय तर बायकोसमोर नाही, बायकोला बोलायचं नवऱ्यासमोर नाही. आता माझ्यासमोरची घटना होती, त्याच्यामध्ये त्यांनी कसं 15 मिनिटं गप्पा बसावं आणि बाहेर गेल्यानंतर सांगावं नवऱ्याला की तू मगाशी जे सांगितलंस ते चुकीचं होतं, आणि मला फोन करून सांगावं की तुम्ही मगाशी जे नवऱ्याने सांगितलं ते अनवधाने इनॲडेव्हरंटली चुकीचं होतं, ते असं आहे. करेक्ट करा आपण 1-to-1. कुणाचे इगोज हर्ट होत नाही. कुंभ राशी शनीची रास आहे. शनीच्या राशीत काय होतं, कुंभ राशीत, कुंभ म्हणजे घडा आहे, घडा म्हणजे साठवून ठेवणं, साठवून ठेवणं म्हणजे सहन करणं आहे, सहन करणं म्हणजे स्पेल आउट न करणं आहे, आणि स्पेल आउट न करणं आहे म्हणजे शिट्टी न वाजणारा प्रेशर कुकर आहे. मग बस्ट होतात, अगोदर साठवून ठेवतात आणि मग बस्ट होतात. मग हे बस्टिंगमुळे नुकसान होतं. ज्यांना स्पेल आउट करायला शिकवायचे आहे, एकाला माझ्याकडे बसल्यानंतर मी विचारलं की तुम्हाला पोटात जर डचमळायला लागलं, पोट जर बिघडलं तुमचं, तर तुम्हाला केव्हा बरं वाटतं? ते म्हणाले व्हॉमिटिंग झालं की. म्हटलं एक लक्षात ठेवा, व्हॉमिट युअर थॉट्स, यू शुड व्हॉमिट युअर थॉट्स व्हॉमिट करता आले पाहिजे. ते म्हणजे कोणी जवळ माणूस म्हटलं पेपर घ्या, एका कागदावरती लिहा, आज बॉस मला ऑफिसमध्ये बोलला, सहकारी पण माझ्याशी आज चांगला वागला नाही, संध्याकाळी घरी आलो, आज आई पण मला काहीतरी वाटेल ते बोलले. राईट ऑन द पेपर आणि थ्रो इट टू द वॉश बेसिन. डायरी लिहू नका, डायरी इज अ पोस्टमार्टेम. पोस्टमार्टेमने दुःख होतं. व्हॉमिट युअर थॉट्स म्हणजे ते व्हॉमिटच, ते कागदावर लिहा, बाहेर पडलं घ्या. डोकं रिकामं करा, डोकं रिकामं ठेवा, तर पुढचं ऍक्सेप्ट करते, नाही तर पुढचं साचत जातं आणि एक दिवस तो बस्ट होतो. हे झालं स्वभावाचं व्यवस्थापन. समाजातले अजून प्रॉब्लेम किती आहेत? समाजातले अजून प्रॉब्लेम असे आहेत की आम्हाला शिक्षणाचं व्यवस्थापन करता येईल याच पद्धतीने. शिक्षणाचं व्यवस्थापन म्हणजे काय? आजकाल मुलं येतात आणि विचारतात की आईवडील येतात, मुलाला घेऊन येतात आणि म्हणतात की हा 7वीपर्यंत 90% मिळत होता, आता 9वीत आला, आता त्याचे 65% 70% झाले. आम्ही पंचमस्थान, लग्नस्थान, तृतीय, हे द्वितीय असे स्थानं बघणार, भावेश बघणार? नो. आम्हाला व्यवस्थापन शिकायचं असेल तर शिक्षणासाठी कुठल्या गोष्टींची गरज आहे आम्हाला माहिती पाहिजे. शिक्षण चांगलं होण्यासाठी आता मुलाचं स्कॅनिंग करता आलं पाहिजे. मग मुलाचं स्कॅनिंग करायचं म्हणजे काय? आम्हाला एखादं शिक्षण पुरं करायचं असेल तर मुलाच्या स्कॅनिंगमध्ये ग्रास्पिंग कसं आहे, त्याचं नॉलेज कसं आहे, त्याची मेमरी कशी आहे, त्याचं व्हिज्युलेशन कसं आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन लिखाण कसं आहे, त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे, आणि हे सगळं राहण्यासाठी त्याची हेल्थ कशी आहे. मग आम्हाला चंद्र, गुरु, बुध, शुक्र, मंगळ, शनी आणि रवी हे ग्रह आम्हाला अप्रोप्रिएट त्या ठिकाणी माहिती देते. मग एखाद्याचं समजा गुरु वीक असेल, गुरु वीक आहे म्हणजे काय हो? गुरु हा सखोल ज्ञानाचा कारक आहे. म्हणजे हा मुलगा वरवरचा अभ्यास करतोय, जसं त्याची इयत्ता वरती यायला लागली तस तसा अभ्यास जड होत चालला. मग वरवरचा अभ्यास, परीक्षेपुरता अभ्यास केलेला, गाईड वापरून केलेला अभ्यास, हा अभ्यास चालणार नाही आहे. आता त्याला डीप स्टडी करायची गरज आहे. मग गुरु वीक आहे, त्याला डीप स्टडी सांगितला की पंचायत होत नाही.
विशेषतः एकदा आपण असं बघितलं की लग्नेश आहे, लग्नेश वीक असेल समजा. वीक म्हणजे काय हो, तर सकारात्मक, तटस्थ आणि नकारात्मक असे शब्दप्रयोग मी वापरतो. म्हणजे काय, ग्रह हे देवता स्वरूप आहेत. मग ग्रहांचं तो उच्च नीच असे शब्दप्रयोग मी करत नाही. माझी भूमिका अशी आहे की सकारात्मक म्हणजे काय, तर तो स्वराशीचा आहे, उच्च राशीचा आहे, मित्र राशीचा आहे, हा सकारात्मक झाला. तो सममित्र राशीत आहे, हा तटस्थ झाला. तो नीच आहे, बलहीन आहे, नकारात्मक निगेटिव्ह राशीत आहे, शत्रू राशीत आहे, हा नकारात्मक झाला. मग सकारात्मक, तटस्थ आणि नकारात्मक अशा पद्धतीने जातकाशी बोलताना वापरतो, त्यांना ते शब्द समजतात. मग या ठिकाणी लग्नेश हा नकारात्मक स्थितीत आहे. लग्नेश म्हणजे काय हो, पंचमाचा भाग्येश आहे. म्हणजे शिक्षणाचं नशीब आम्हाला लग्नेश दाखवतोय. मग हा लग्नेश वीक असेल तर याचं मॅनेजमेंट कसं करायचं. आम्ही जन्माला येताना हा वीक घेऊन आलो, आता मॅनेजमेंट काय. त्या मुलाला विचारलं की अरे तू जे ऑप्शनला धडे टाकतो त्याच्यातलेच तुला नेमके प्रश्न येतात का. तो इतका मला काकतोय, कसं तुम्हाला लक्षात आलं. जेवढे म्हणजे ऑप्शनला टाकतो तेच मला प्रश्न येतात आणि मला उत्तर देता येत नाही. तुला नो ऑप्शन आहे, तुला ऑप्शन अलाउड नाही आहे. आम्हाला शिक्षणाचं व्यवस्थापन करता येईल या पद्धतीने. शिक्षणाच्या व्यवस्थापनामध्ये या गोष्टी केल्या. उद्या मंगळ वीक आहे, मंगळ हा लिखाणाचा कारक आहे, क्रिएटिव्हिटीचा आहे. मग हा मुलगा कमी लिहितोय, विस्तृत लिखाण वाढवायला पाहिजे, म्हणून मार्क कमी पडत आहेत. माहिती असून समजा गुरु चांगला आहे, माहिती असून लिहित नसेल तर उपयोग काय. आम्हाला लिखाणाची गोष्ट करता आली पाहिजे. मग ह्या गोष्टी या ठिकाणी आम्हाला त्यांना शिक्षणाचं व्यवस्थापन सांगता येईल. पुढे जाऊन आम्हाला करिअरचं व्यवस्थापन करायचं आहे. घाणेकर एक 5 मिनिटच फक्त बोलतोय, अजून माझा वेळ संपत आली आहे. घाणेकर, पागे मॅडम, हॅलो पागे मॅडम, मी एक 5 मिनिटं अजून बोलतो, माझा वेळ संपत आली आहे, पण 5 मिनिटं बोलतोय, चालेल ना. हो बोला साहेब, बोला बोला. खूप छान होतंय. हा, करिअरचं व्यवस्थापन. आपण आता स्वभावाचं व्यवस्थापन बघितलं, शिक्षणाचं व्यवस्थापन बघितलं, आता करिअरचं व्यवस्थापन. आपल्याला या समाजात या गोष्टींना तोंड द्यावं लागतंय आपल्या ज्योतिषांना. मग करिअरचं व्यवस्थापन कसं करायचं. मी एकाला म्हणतो की करिअरची व्याख्या काय आहे, व्याख्या सांगता येत नाही, करिअरची डेफिनेशन माहीत नाही. सक्सेस जर मिळवायचा असेल तर आम्हाला 3 गोष्टी चांगल्या लागतात. आपल्याला मॅनेजमेंट पद्धतीने बोलायचं आहे. करिअरचं सक्सेस असेल तर आम्हाला सक्सेस जर आपण वरती टॉपला ठेवला तर डाव्या हाताला नॉलेज महत्वाचं लागतं, उजव्या हाताला एक्सपिरियन्स महत्वाचा आहे आणि मध्ये विजडम महत्वाचा आहे. आम्हाला नॉलेज, एक्सपिरियन्स आणि विजडम या 3 गोष्टी करिअरमध्ये कशा आहेत हे महत्वाचे ते कळलं पाहिजे. उद्या नॉलेज वीक असेल तर आम्हाला नॉलेज ऑप्टेन करावं लागेल. एक्सपिरियन्स निगेटिव्ह असेल, एक्सपिरियन्स नकारात्मक असेल, शनी हा एक्सपिरियन्सचा कारक आहे, गुरु हा नॉलेजचा कारक आहे आणि विजडमचा कारक मर्क्युरी बुध आहे. मग आमचा एक्सपिरियन्स समजा नकारात्मक असेल, नकारात्मक असेल म्हणजे काय, त्या ठिकाणी आम्ही आमच्या अनुभवातनं सुद्धा आलेल्या मिस्टेक रिपीट करतोय. मी एकाला उदाहरण दिलं की म्हटलं तू समजा उद्या मंडईत गेला आणि भाजी घ्यायला गेला, समोर सुंदर बटाटे आपलं टोमॅटो दिसले तुला आणि टोमॅटो घेतले, नंतर बटाटे घेतले, कांदे घेतले आणि घरी गेल्यानंतर 2 टोमॅटो आपल्याला फुटलेले आढळले. पुन्हा 8 दिवसांनी जर मंडईला गेला आणि पुन्हा पुढे जाऊन बटाटे घ्यायला पाहिजेत, कांदे घ्यायला पाहिजे, शेवटी टोमॅटो घ्यायला पाहिजे, हा एक्सपिरियन्स आहे. पण तू जर परत टोमॅटो घेणार असेल तर तुझे 2 टोमॅटो परत फुटणार आहेत. तू अनुभवातनं शिकत नाही आहेस, अनुभवाच्या मिस्टेक्स रिपीट करतोय. समोरचा माणूस होच म्हणतो, त्याला कळतं त्याला काय म्हणायचं ते रिलेट करत असतो. डीप नॉलेज. इंटरव्ह्यूला एखादा मुलगा जात असतो करिअरमध्ये, गुरुवीक असतो, त्याला ट्रिकी प्रश्न विचारला ना की त्याला उत्तर देता येत नाही. त्याचा बुध चांगला असतो, तो वरवरचा अभ्यास करून फटाफट गाईडसाठी उत्तर देतो. पण ट्रिकी प्रश्न विचारला की त्याचा प्रॉब्लेम येतो. त्याला सांगता आलं पाहिजे, तुला डीप स्टडी करायला पाहिजे, सखोल अभ्यास करायला पाहिजे. या पद्धतीने विचार करता येतो. पुष्कळ वेळा याच्यामध्ये शॉर्ट अनालिसिस करताना आपल्याला 10 गोष्टींचा विचार करायचा आहे करिअरमध्ये. वर्क कल्चर, सक्सेस रेट, डेस्टिनी, मनी इन सेव्हिंग, एफर्ट लेवल, मनी इन वर्क, फेट, ॲम्बिशन, विल पॉवर, ॲटिट्यूड, या 10 गोष्टींचं अनालिसिस देता आलं पाहिजे. आम्हाला 10 गोष्टींचं अनालिसिस देता आलं पाहिजे म्हणजे काय, समजा एफर्ट आहे, 3य स्थान आहे. सगळ्या गोष्टी मी आता सांगू शकणार नाही कारण फार वेळ जाईल, पण 3य स्थान जे आहे ते 3य स्थान समजा वीक आहे.
मग आम्हाला एफर्ट वीक आहे म्हणजे काय, एफर्ट नकारात्मक आहे, अगदी फुली आहे. समजा नवमावशती वीक आहे आणि जन्मकुंडली वीक आहे, नक्षत्रही बरोबर नाही आहे, या गोष्टी सगळ्या वीक आहेत, नकारात्मक आहे. मग याचा अर्थ काय, एफर्टला यश नाही असं नाही सांगता कामा. जातकाला सांगता आलं पाहिजे पॉझिटिव्हली, आपल्याला सकारात्मक समुपदेशन करता आलं पाहिजे. नकारात्मक समुपदेशन नको आहे. मग सकारात्मक समुपदेशन काय, त्याला सांगायचं की बाय डेस्टाईन तू एफर्टच्या बाबतीत एक गोष्ट घेऊन आलेला आहे की इतरांनी समजा एखाद्याने 4 तास मदत केली, 4 तास काम केलं तर त्याला एक्स मनी मिळतो. तुला तुझ्या आयुष्यात तू 6 तास एफर्ट्स केलेत तर तुला एक्स मनी मिळेल. तुला एफर्ट्स त्याच पैशासाठी जास्त करावे लागणार आहेत. ही गोष्ट त्याला समजली तर ही गोष्ट त्याला ॲक्सेप्टेबल होते. त्याला नकारात्मक नाही सांगता कामा, सकारात्मक. हो मी 6 तास मदत करेन, मग माझं नशीबच तसं आहे तर मी तसं करेन. यस, पण 6 तास केल्यानंतर एक्स मनी मिळणार आहे. हो मिळणार आहे. आम्हाला जास्त मेहनत करायची, या गोष्टी शिकवल्या पाहिजेत. त्याचं नशीबच वीक असेल तर, नशीब वीक असेल म्हणजे काय, एखाद्या माणसाचं नशीब चांगलं असेल, ओके, त्यांनी दरवाज्यावरची बेल वाजवली, आतला माणूस हॉलमध्येच असतो, लिव्हिंग रूममध्येच असतो. तो लिव्हिंग रूममध्ये असतो, तो लगेच दार उघडतो आणि म्हणतो काय विषय, काय काम काढलंस. पण ज्याचं नशीब वीक असतं त्याचं काय असतं, त्याचा आतला माणूस गमतीने सांगतो, जरा गंमत म्हणून लक्षात राहण्यासाठी, त्याचा आतला माणूस हा टॉयलेटमध्ये असतो, तो बाहेर येऊ शकत नाही आणि हा बेल वाजवत राहतो, आतमध्ये कोणी नाही म्हणून निघून जातो. त्याला पेशन्स ठेवायला पाहिजे, परत जाऊन परत यायला पाहिजे. त्याला बी अ स्पायडर असं मी सांगतो. तो कोळी असतो, इथं बऱ्याच आज गृहिणी आहेत, आमच्या ताईसाहेब आहेत, सगळ्या बऱ्याचशा गोष्टी. ते घरात कोळ्याचं घर केलं असतं, सुंदर घर बांधलेलं असतं. आम्ही येतो आणि 1 मिनिटात त्याच्या घराचं उद्ध्वस्त करून टाकतो कुंच्याने. कधी विचार केलाय का. पण तो कोळी काय करतो, कोळी एक धागा घेतो आणि त्या एक धाग्यावरती कंप्लीट घर पुन्हा उभं करतो. ज्यांचं नशीबच वीक आहे, ज्यांचं भाग्य वीक आहे, त्यांनी बी अ स्पायडर म्हणून त्याला मॅनेजमेंट दिलं पाहिजे. विवाहाचं व्यवस्थापन, आजकाल विवाहाचे प्रॉब्लेम आहेत. आपल्याकडे बरेच लोक आहेत 32 पर्यंत विवाह होत नाहीत. आमच्या मनाला पसंत पडायची मुलगीच मिळत नाही. त्याला सांगता आलं पाहिजे की तुला काय हवं आहे हे तुला ठरवता येईल. ओके, हा नॉन टेरेन आहे. वय, वर्ण, उंची, शिक्षण, घर, घराणं, करिअर, जात, धर्म, हा नॉन टेरेन आहे. ह्याच्यामध्ये तुला काय हवं आहे ते तुला ठरवता येईल. ओके, पण काय मिळणार आहे हे कोण सांगणार. सगळ्यांना सगळ्याच गोष्टी मिळत नाहीत. मग ज्योतिषशास्त्र काय मिळणार आहे याचा अंदाज देऊ शकतं. काय मिळणार याचा अंदाज म्हणजे काय की आम्ही त्याला राईट ट्रॅकवरती आणतो. राईट ट्रॅकवरती आणलं की मग विवाह होतो. म्हणजे काय, आमचे कारक भावेश आहेत. आपल्याकडे सगळे ज्योतिषी आहेत. सप्तम स्थान आहे, लग्न स्थान आहे, सप्तमाचं भाग्य तृतीय आहे, द्वितीय कुटुंब आहे, पंचम आहे, लाभ आहे, शुक्राच्या समोरचं स्थान आहे, सगळे कारक भावेश आहेत. ओके, या कारक भावेशांची कामं काय आहेत, यांचे कॅरेक्टर्स काय आहेत. आम्हाला हे जे वय, वर्ण, उंची, शिक्षण, घर, घराणं याच्यामध्ये जो मुलगा किंवा मुलगी अपोजिट पार्टला निवडणार आहे त्याच्यामध्ये, या कॅरेक्टरमध्ये समजा जर मंगळ वीक असेल, मंगळ नकारात्मक स्थितीत असेल, अमिताभ बच्चनचा कन्येचा मंगळ आहे, मंगळ नकारात्मक स्थितीत असेल तर त्याला सांगता आलं पाहिजे की तू जे धरलेलं आहेस, तुझी उंची समजा 5'9" आहे तर तू म्हणतोस की मला 5 फूट 6 इंचाची मुलगी पाहिजे, कारण आयडियल कंडिशन 3 इंचाचा डिफरन्सची आहे. मग ही 3 इंचाचा डिफरन्स जो आयडियल कंडिशनला आहे हा तुला मिळणार नाहीये. हे तुझा कॉम्प्रोमाइज फॅक्टर आहे. मग 5 फूट 4 इंचाची, 2 इंचाची अशी असेल तर कर. जया बच्चन, मिथुनेचं मंगळ आहे. मला काय सांगायचं आहे की मंगळ वीक आहे, त्याला जर आपण ही दिलं की तू बाकीच्या गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट कर आणि उंचीचा प्रॉब्लेम असेल तर बाकीच्या गोष्टी योग्य असेल तर निर्णय घे, कारण हे तुझं डेस्टाईन्ड आहे. माझ्याकडे एक ब्रिगेडियर आले होते, त्यांच्या मुलाच्या कुंडलीत असंच मंगळ दोन्हीकडे नवमाशात आणि याच्यातही नकारात्मक होता. मी त्यांना म्हटलं बाबा याला उंचीत ॲडजस्ट करावं लागेल. तो 6 फूट 1 इंचाचा मुलगा, याला म्हटलं उंचीत ॲडजस्ट करावंच लागेल, याला याच्या उंचीची 5 अकराची मुलगी नाही मिळणार. ते म्हणे हे बाय डेस्टाईन्ड आहे का. म्हटलं येस, बाय डेस्टाईन्ड आहे. मग म्हणे आम्ही चांगल्या चांगल्या मुली, घराण्यातल्या चांगल्या मुली नाकारल्या. मी मुलाला कन्व्हिन्स करतो म्हणे, आणि अक्षरशः 15 वर्षांनी माझ्याकडे पत्रिका घेऊन आली, एक 5 फूट 6 इंचाची मुलगीचं त्यांनी मॅरेज करून टाकलं.
आम्हाला मॅनेजमेंट जी आहे, मी आज अनेक वेळा हा शब्द वापरतोय, मला व्यवस्थापन शिकवायचं आहे. मी कुंडलीतनं आणलं याचं खंत बाळगायचीच कारण नाही कोणी. तो तुम्हाला टोकोशीट मिळालाय. जे इंजिनिअरिंग केडरचे असतील किंवा इंग्लिश ज्यांना इंजिनिअरिंग माहिती आहे त्यांना टोकोशीट माहिती आहे. कंट्रोल मॅप आहे. युद्धभूमीवरती आम्हाला कंट्रोल मॅप दिले जायचे. मी याच्यामध्ये NCC मध्ये होतो तेव्हा. आणि त्या कंट्रोल मॅपमधनं आम्हाला त्याच्यावरनं कळायचं की कुठे उंच सकल भाग कुठे, रस्ता कुठे, खड्डा कुठे, दरी कुठे, हे सगळं कळायचं. आमचा कंट्रोल मॅप आहे हा 360 डिग्रीचा. या कंट्रोल मॅपमधनं आम्ही या पद्धतीने जर शिकलो, तर आम्ही जर केअर घेतली, तर आमचं थोडंसं मॅनेजमेंटच्या माध्यमातून येईल. थोडक्यात आम्हाला रोड जर कळला, तर आम्ही त्या ठिकाणी रोडवरती गाडी कशी चालवायची हे ठरवू शकू. एक लक्षात ठेवा, पूर्वीच्या काळी आम्हाला रोड कुठे होता, कसा होता माहीत नव्हतं. अंदाजाने ठरवावं लागायचं. आज गुगलचा मॅप आलेला आहे. गुगल आज आमचं GPS आलेलं आहे. GPS मध्ये तो रोड सांगतो, आम्ही नुसतं लावतो आणि संबंध गाडी आमची त्या पद्धतीने जात असते. आता तर त्याच्याही पुढे GPS आलं की या रोडला ट्रॅफिक जाम झालेला आहे, इकडनं तुम्ही गेला तर तुम्हाला अर्धा तास उशीर होईल, पण या बाजूने गेला तर तुम्ही अर्धा तासात लवकर पोहोचाल. आम्हाला फायदा आहे ना. मग हाच फायदा कुंडली इज अ GPS फॉर यू. आपल्या रस्त्याचा, जीवनाच्या रस्त्याचा GPS आहे असं समजा. आणि या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आरोग्याचं व्यवस्थापन आहे. आरोग्याचं व्यवस्थापन करता येईल. आम्हाला विवाहाचं व्यवस्थापन जसं आहे तसं आरोग्याचं व्यवस्थापन करता येईल. प्रत्येक ग्रहाच्या कॅरेक्टर्समध्ये त्याला कुठे ऍडजस्ट करायचं सांगता येईल. आमच्याकडे समजा रवी, आरोग्य म्हणजे काय हो, आम्ही प्रकृती काय आणलेली आहे ही आम्हाला माहिती पाहिजे. आम्हाला रोगाची स्थिती काय आहे ही आम्हाला माहिती पाहिजे. रोगाचं गंभीरता होणार आहे का, षष्ठाचं षष्ठ स्थान आम्हाला ते माहिती पाहिजे. लाभेशाची स्थिती कशी आहे ती माहिती पाहिजे. षष्ठाची स्थिती माहिती पाहिजे. लग्नेशाची माहिती पाहिजे. आणि विवाहाचं आणखी, आरोग्याचं आणखी महत्वाचं कुठलं आहे, तर प्रतिकारशक्ती महत्वाची आहे. रवीची स्थिती माहिती पाहिजे. दुसरी गोष्ट महत्वाची कुठली आहे, मानसिक स्थिती. आता म्हटलं सायकोसोमॅटिक. मग चंद्राची स्थिती माहिती पाहिजे. मग आम्हाला या स्थितीवरनं कोण वीक आहे ते कळेल. उद्या रवीच वीक आहे असं धरून चाला, प्रतिकार शक्तीच वीक आहे. मग याला काय सांगता येईल, याला सांगता येईल की तुझी प्रकृती ही डाएट रिलेटेड आहे. आम्हाला डाएट रिलेटेड प्रकृती सांगता आली पाहिजे. त्याला सांगता येईल की तू डाएट खाल्लं, डाएट बिघडलं की तुझी प्रकृती बिघडणार आहे, तुझं पोट बिघडणार आहे. मग व्यवस्थापन काय करायचं आहे, एक तर डाएट चांगलं ठेवायचं आहे. आणि डाएट चांगलं राहिलं नाही, समजा आज आता मित्रांबरोबर आम्हाला बटाटे वडा खावा लागला तर रात्री पुदिनारा खायची आहे. आम्हाला त्याचं व्यवस्थापन लगेच करायचं आहे. पोट बिघडू न देण्याचं व्यवस्थापन या पद्धतीने केलं. एक डाएट चांगलं ठेवा, नाही त्याचा उतारा घ्या त्या दिवशी लगेच न विसरता. या पद्धतीने आम्हाला व्यवस्था करता येईल. उत्तरायशाचं व्यवस्थापन आहे. उत्तरायशाचं व्यवस्थापन आहे तुम्हाला विचारांची, विवेकांची आणि आध्यात्मिक प्रगल्भता कशी आणायची आहे. आम्हाला भाग्येश बघता येईल, व्ययेश बघता येईल. त्यांचे स्थान कसे आहेत, त्यांचे भावेश कसे आहेत, त्यांचे भावेश ज्या बाध्यवत नसेल, एखादं अध्यात्म पाहायचं असेल, एखादं शेवटी अंतिम मोक्षाचं, उपासनेचं ध्येय काय आहे, अंतिम मोक्ष. मोक्ष म्हणजे काय, आमची ती अंतिम सत्य आहे. मग हे अंतिम सत्याकडे जायचं असेल तर आम्हाला 5 मार्गांची गोष्ट जाता येते. आम्हाला प्रेमयोग जाता येतो. आम्हाला राधेचं प्रेमाची परिस्थिती आहे. आम्हाला भक्तियोग आहे, सुदाम्याची भक्ती आहे. आम्हाला पतंजलीचा योग आहे, योगाच्या माध्यमातून जाता येतं. आम्हाला कर्मयोग गाडगे महाराजांच्या माध्यमातून जाता येतं. आम्हाला ज्ञानयोग विवेकानंदांच्या माध्यमातून जाता येतं. मग आम्हाला या 5 योगांचं भाग्येश आणि याच्यावरती ग्रहांची स्थितीवरून आम्हाला सांगता येणार आहे की तुला योग्य काय आहे. आणि हे योग्य जर त्याला समजलं तर त्याचं अध्यात्माची वाटचाल पण आम्हाला योग्य दिशेने सोडता येणार आहे. या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. मला आज या ठिकाणी खरं म्हणजे मी थोडीशी जास्त वेळ घेतला आपला, परंतु काळानुसार ज्योतिषशास्त्रात परिवर्तनाची गरज आहे. आणि ही परिवर्तनाची गरज आणि परिवर्तनाची पहाट आपण ज्योतिषीच लोक समाजात आणू शकतो. आणि ही पहाट जर आणली तर काळाशी जुळवून घेतलं तर ज्योतिषशास्त्राचं उज्ज्वल भवितव्य आहे. आणि हे उज्ज्वल भवितव्यासाठी माझी सर्वांना अशी एक खरोखरी आग्रहाची विनंती आहे की ज्योतिषशास्त्राचं व्यवस्थापन सर्वांना शिकवा आणि व्यवस्थापनाच्या माध्यमातून हे ज्योतिष समाजात रुजवा आणि समाजाचं आपण भलं करूया. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप छान भाषण झालं. म्हणजे तल्लीन होऊन ऐकत होतो सगळेजण, त्यामुळे बोलायला शब्द नाहीयेत. खूपच
खूपच सुंदर झालं. ज्योतिषशास्त्र इतकं सहसोप्या भाषेत समजावून सांगितलं आपण. ब्युटी ऑफ सायन्स इज टू मेक इट सिम्पल. Yes. आणि असं सिम्पल करून तुम्ही आज सांगितलं आणि खूप धन्यवाद. अजूनही ऐकायला आपल्याला आवडलं असतं. नाही, माझ्याकडे सगळ्या पॉईंटचे प्रत्येकाचे पॉईंट्स आहेत, पण एवढं सगळं सांगायचं म्हणजे आपल्याला कमीत कमी 4 ते 5 तास लागतील. परंतु सगळं मी ओव्हरऑल सगळं घेतलेलं आहे आता, सगळं कम्प्लीट प्रत्येकाचं. धन्यवाद सर. ओके, थँक्यू व्हेरी मच. आता ह्याच्या पुढचे वक्ते आहेत डॉक्टर मधुसूदन घाणेकर सरांचा परिचय करून देतील सविता महाडिक. सविता महाडिक यांना मी विनंती करते की आपण घाणेकर सरांचा परिचय करून द्यावा. सविता महाडिक, तुला जायचं का? अगं व्हिडिओ चालू नाहीये. व्हिडिओ चालू नाही. हो पण चालू कर ना तू. ओके. नाही होत नाहीये. हॅलो. हा झाला. ओके. डॉक्टर मधुसूदन घाणेकर हे खूप बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मला ते अर्धवट सुरू केलं होतं, मग ते संपून टाकू. श्रीलंका विद्यापीठात समोर जास्त लोक नाही, पार्टिसिपंट किती आहेत? 123 म्हणून मला जरा स्थापन केली म्हटलं बोलूया. या विषयावर सर्वाधिक 100 वरती गेले ना, आहे. मग जरा उत्साह आला. 17 देशात सही यात्रा याचा कार्यक्रम केला आहे. त्यांचे एकपात्री कार्यक्रम, चित्रपट, शिववादन, साहित्य गायन, सामाजिक कार्य, संघटन, विविध क्षेत्रात 225 विश्वविक्रम त्यांनी केलेले आहेत. 50,000हून एकपात्री प्रयोग त्यांनी केलेले आहेत. 150 आंतरराष्ट्रीय पुरस्कार व विविध क्षेत्रात त्यांनी काम केलेले आहे. 25हून अधिक संस्था त्यांनी स्थापन केली. 2016 मध्ये रेग्युलर स्टाराला डॉक्टर मधुसूदन घाणेकर रेग्युलर स्टारा असे नाव देण्यात आले. त्यांचा विषय आहे आता हे आपलं वेगळं शास्त्र आहे. या शास्त्रामध्ये घाणेकरचं 2 मिनिटं ऐकून घेतो. आपल्याला सांगणार आहे. म्हणजे नाकाचे डोळे, तुम्ही कसे बसता, कसे उठता, तुमची चालण्याची कशी स्टाईल आहे, हे आपलं वेगळे शास्त्र आपल्याला सांगणार आहेत डॉक्टर मधुसूदन घाणेकर. घाणेकर सर रेकॉर्ड केलं.